अशोक मामा म्हणतात, मी 6.5-7 वर्षाचा असल्यापासून एकांकिकेमध्ये काम करतो. स्टेजवर उभं राहायची भीती मला कधीच वाटली नाही. कारण आपण स्टेजवर आहोत, लोक आपल्याला बघताहेत, टाळ्या वाजताहेत, आपण बक्षीस घ्यायला जातोय अशी स्वप्नेच मला पडायची. नमस्कार मित्र हो, पीयू मराठी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मित्र हो नक्की पहा. अशोक मामा यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगताना अशोक मामा म्हणतात, आमचे मुख्याध्यापक होते दातार सर. ते खूपच कडक होते. त्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल मला करता येत होती. एकदा वर्गात तास चालू होता. मास्तरांना बहुधा शिकवायचा कंटाळा आला असावा. त्यांनी आम्हाला दिगभर प्रश्न सोडवायला दिले आणि स्वतः काहीतरी वाचत बसले. मला आली हुक्की त्यांची मजा करायची. मी मागच्या बाकावर बसलो होतो. मास्तर वाचनात गुंग होते. मी अचानक दातार सरांच्या आवाजात काहीतरी बोललो. मुख्याध्यापक सर आले असं वाटून मुलांची पार तारांबळच उडाली होती. शाळेत अभ्यासापेक्षा माझ्या डोक्यात नाटकाचेच विचार जास्त असायचे. फक्त नाटकाचेच नाही ना, सिनेमाचेही. आमच्या शाळेच्याच बाजूला इम्पिरियल थिएटर होतं. त्यासोबत स्वस्तिक आणि नाच ही थिएटरही जवळ होती. एक दिवस लिमिये नावाचा माझा मित्र मधल्या सुट्टीत मला म्हणाला, चल रे आपण सिनेमाला जाऊ. शाळा बुडवू नको रे असं मी म्हणत होतो, पण ते वरवरच होत. सिनेमाचं नाव मला आठवत नाही आणि ते महत्वाचेही नव्हतं. कारण सिनेमा कुठलाही असो तो बघणं हाच माझा ध्यास असायचा. स्वस्तिक थिएटर होतं एवढं मात्र ते नक्कीच, कारण आम्हाला फक्त तिथलंच तिकीट परवडू शकत होतं. सिनेमा पाहून आम्ही शाळेच्या गेट मधून शिरत असतानाच आमच्या वर्गातली काही मुलं धावत आमच्याकडे आली. ए लिमिया, तू मेलास आता. अरे तुझी आई आली होती शाळेत असं सांगू लागली. कधी नव्हे त्याची आई त्याच दिवशी आपल्या मुलाच्या प्रगतीची चौकशी करायला शाळेत आली होती. बघितलं तर मुलगा वर्गात नाही. असं कसं? घरातून तर तो शाळेत जायला निघाला होता. आई बिचारी हैराण झाली होती. आम्ही सिनेमा बघून शाळेत शिरलो तर आई समोरच उभी. मी तर मागच्या मागे धूम ठोकली. लिमियाला शिक्षा झाली. माझं नशीब की त्यानं माझं नाव घेतलंच नाही. शाळेत आमच्या दातार सरांनी आणि घरी माझ्या वडिलांनी मला धू धुतलंच असतं. कारण बाबांनी आमच्या सरांना मला मारायची पूर्ण परवानगीच दिली होती. तोही एक किस्साच आहे. मी शिट्टी खूप छान वाजवायचो आणि जोरात वाजवायचो. एकदा शाळा सुटताना काहीतरी झालं आणि खूप जोरात शिट्टी वाजवली गेली. इतक्या जोरात की दातार सरांना ऐकू गेली. त्यांनी शिपाईला पाठवून चौकशी करायला सांगितली आणि शिट्ट्या वाजवणाऱ्याला घेऊन ये असा त्यांनी आदेश ठोकला. त्यांनी माझी दैनंदिनी मागून घेतली आणि त्यात शेरा मारला. आपला पाल्य वर्गात बसून शिट्ट्या वाजवतो तेव्हा त्याची योग्य ती दखल घ्यावी आणि यावर वडिलांची सही घेऊन ये असं मला सांगण्यात आलं. तो शनिवार होता. सुट्टी कोण फुकट घालवणार? मी त्या दिवशी बाबांना काहीच सांगितलं नाही. रविवारही विषय काढलाच नाही. समोर सकाळी ते ऑफिसला जायला निघाले तेव्हा मी धावत जिन्यात गेलो आणि त्यांच्याच पुढे मी दैनंदिनात ठेवली. मी येतो शाळेत भेटायला. तो शेरा पाहून बाबा म्हणाले. बाबा आणि दातार सर समोरासमोर येणार म्हटल्यावर माझं तर काहीच खरं नव्हतं. बाबा सरांना भेटले आणि स्पष्टपणे त्यांना म्हणाले, त्यानं काही चूक केली तर तुम्हाला हवी ती शिक्षा त्याला द्या. अगदी मारलं तरी चालेल, माझी काहीच हरकत नाही. 5वीला मी डिजिटल हायस्कूल मध्ये गेलो. माझ्या वर्गातल्या मुलांना नाटका बिटकात काहीच रस नव्हता. शाळेत स्नेह संमेलन असलं की एखादा सिनेमा दाखवायचे, मग झालं यांचं स्नेह संमेलन. मुलं आपल्या घरी जायची. मनोरंजनाची ती एक रीतच.
मी शाळेत गेल्यानंतर एखाद्या दुसऱ्या वर्षानंतर शाळेत विद्यार्थ्यांकडून एकांकिका करून घेण्याचा निर्णय घेतला गेला. ज्या विद्यार्थ्यांना नाटकात काम करायची इच्छा आहे त्यांनी 5वी ब च्या वर्गात जमावं अशी नोटीस एक दिवस आली. आमचे सर होते बाबा करमकर. उंची 6 फूट 2 इंच, पांढरी दाढी, भयंकर कडक माणूस. त्यांनी प्रत्येकाच्या हातात संवाद लिहिलेला एक कागद दिला. प्रत्येकानं ते वाचून दाखवायचे होते. ते ऐकता सर काही मुलांना बाजूला उभं करायला सांगत होते तर कोणाला निघून जायचे. मी सुद्धा हातात दिलेला कागद वाचलो. मी माझी वाक्य नक्कीच अतिशय वाईट म्हटली होती कारण माझं वाचणं खूपच वाईट होतं. त्यामुळे त्यांना ते आवडलं नाही. तुला काहीच येत नाही, तुला जमणार देखील नाही असं म्हणून मास्तरांनी मला सरळ हाकलून दिलं आणि नाही म्हटलं तरी मला थोडा मी दुखावलंच होतो. पुढच्या वर्षी मी आमच्या वर्गातूनच स्पर्धेसाठी नाटक केलं आणि मी तिथे बक्षीस मिळवलं देखील. मी 7वीत असताना आमच्या शाळेत मनोहर हर्षल सर आले आणि ते पाल्यांच्या एका संस्थेसाठी हौसी नाटकामधून काम करायचे. त्यांनी शाळेसाठी एकांकिका बसवली आणि त्यात मला भूमिका दिली. एकांकिकेचं नाव होतं बिचारा डायरेक्टर. त्यात माझ्या तोंडी असलेले संवाद सतत ऐकावे अशी एक ओळ होती. गेली 17 वर्ष हे तलीय कलम शाळेत इतकं फेमस झालं की प्रिन्सिपल ही मला या गेली 17 वर्ष अशीच हाक मारू लागली. माझ्यासाठी शाळेतल्या आठवणी ह्याच आहेत. टार्गेटपणा आणि स्टेजवर जाण्याची मिळालेली संधी हीच तर माझी आहे शाळेतली एकमेव आठवण. मित्र हो, अशोक मामांच्या अशा जुन्या आठवणी आपण PU मराठी या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर आताच आपलं PU मराठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्र हो, व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.